तुझं सौभाग्य, सांभाळ तुझं सौभाग्य. लेखक सूर्यकांत सावंत, दिग्दर्शक रवी आयरे रिंगणे, सहदिग्दर्शक मंगेश नारकर पाचर, संगीत दिग्दर्शक बाळकृष्ण पांचाळ झरिये, तबला साथ विनोद पांचाळ झरिये, पार्श्व संगीत संदीप विश्वासराव झरिये, नैपथ्य सह्याद्री हौशी नाट्य कलामंच पाचल पंचक्रोशी, ध्वनी प्रकाश सुभाष डोंगरकर, रंगभूषा पंढरी चव्हाण कुरंग, नवीन पांचाळ झरिये, वेशभूषा दीपक चौगुले शुभम नाटेकर कुरंग, विशेष सहकार्य श्रीधर गणपत साळवी आणि परिवार, कलावंत आणि भूमिका भाई संतोष खानविलकर, अमोल पुरुषोत्तम पांचाळ उर्फ भाई, काळे मामा विनोद खानविलकर, सदू योगेश खानविलकर, रुपेश विकास खानविलकर, बापू गंगाधर खानविलकर, इन्स्पेक्टर जयसिंग विचारे, हवालदार संदीप साळवी, संजय खानविलकर. बाल कलाकार आदर्श सरनोबत, बाल कलाकार आदर्श सरनोबत उर्मिला सौ सावली पवार, विनोदाचे बादशाह उत्तम कुमार नंदन पांचाळ आणि शंभू तणेश खानविलकर उर्फ बच्चा. सविनय सादर करीत आहोत सामाजिक संगीत कौटुंबिक हृदयस्पर्शी 2 अंकी नाटक सांभाळ तुझं सौभाग्य, सांभाळ तुझं सौभाग्य. ठीक आहे एवढं. अरे उत्तम ही बाई, अरे चहा घेऊन ये थोडा. आलो आलो. बाई,
आहे तू आज लवकरची पूजा आटपली. बाहेर मी जायचं आहे की का? नाही रे, आज आपल्याकडे पाहुणे येणार आहे. पाहुणं म्हणलं आपलं लवकर आटपलेलं बरं. पाहुणं पण पाहुणं कसे पण येणार आहे आणि कुठल्या गावचा येणार आहे तो? अहो वैभवड्यात येणार आहे की भौमात येणार आहे की उपड्यात येणार आहे? अरे थांब थांब, अरे एवढे सगळे जर प्रश्न विचारला तर मी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ तुला? तरी गाव करताय. अहो किती दाखवला जायचं नाही का? अहो घरावरनं हकवला तर घरावर येऊन बसतोय आणि घरावरनं हकवला तर आम्ही एवढं बसतोय. काय मनात विचार करत होता कोणतरी येणार नाही आपल्याकडे, नाही तू उगीच काव करणार नाही. अरे कदाचित तो केले जाते. चहा पाण्याची व्यवस्था करून ठेव बघू. हा आता काय हा बाकी बरा पडला. पण पाहुणं कशा पाहिजे येणार आहे का नाही सांगितलं मला? अरे तुला अमोल भैयाने सांगितलेलं दिसत नाही वाटतं? नाही बा, मला नाही तू सांगितलेला. अरे तुला अमोल भैयाने सांगितलेलं दिसत नाही? नाही बा, मला नाही तू सांगितलेला काय? कामं जे आहेत ना म्हणून म्हटलं अमोल भैयाचं आपलं लग्नाचं मी विचार करतोय. सांगताव काय अगदी माझ्या मनातलं बोलव बघा. आता जेव्हा दौडू नका, अगदी लवकरात लवकर उठून टाका. अमोल भैयाचं लग्न लग्नाचा मला लय मजा करायची आहे. हो या दांड्यावर आणि मजा नाही. आता होईल काय? लय दिवसांनी मला डिस्को नाचाय भेटणार आहे. भाई नो तुम्ही कधी माझा नाच बघितला होय का? अरे मागे एकदा गणपती उत्सवात तुझा तो काय म्हणतात तो ठाकरी नाच. हॅलो ताना तो ठाकरी नाच हो, सूर्यवाल्यांचा शक्तीवाल्यांचा. म्हणजे असा रावण पण मला अमोल भैयाच्या नाचा लग्नात डिस्को नाचायचा आहे. माझ्या पाहुणे मंडळी आहेत ना ती बघत राहून बायाचे माझ्या पायागडाने ढंग नागडा.
डीजेवाल्या गप का थांबलं वाजव Richard. आंघोळी गेल्या पावडीवर आलं की तर तिची पाठवतो कोणी मारलं तुला जास्त दारू पियाला केला ना आशीर्वादाने मी हे कार्य करू शकत नाही. झाली का आंघोळ झाली होती झाली हो आज आपल्याकडे पाहुणे हो अरे आज लवकर आंघोळ आटोपली
नाही तर तो हातरुणामध्ये लोळत पडला असता. पण भाई अरे पाहुणे गेलो ते पाहुण्याला इथं का बोलवलं आणि हे सुद्धा मुलीला घेऊन अरे ही प्रथा तुला वेगळी नाही वाटत का भाई अरे मला तर थोडं संकोचासारखं वाटतंय. अरे तूच म्हणाला होतस ना दुकानातील सर्व सामान संपलेलं आहे म्हणून. हो आणि तालुक्याला जावं लागणार आहे. तेव्हा ह्या सर्व गडबडीमध्ये मी अगोदरच ठरवलेलं आहे आणि तू मला अगोदरच सांगितलं होतस ना मुलीला बघून या म्हणून. अरे मी पण विसरून आलो ना मुंबईला. मी बघतो भाई आता काय मुलीला इकडे काय बोलवलं. मुलीला काय बोलवलं म्हणजे काय तुझ्याकडे अरे अरे आपण जुन्या प्रथा का पाळाव्या. अरे मुलांना का मुलीकडे जावं. अरे मुलीने आपल्या घरी आलं म्हणून त्याच्याकडे वेळ पण आहे ना. आणि आपल्याकडे ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपले कार्यमामा त्याने आपण त्या परिचय आहोत का. अरे तू सांगितलं म्हणून मी मुलगीला इकडे बोलून घेतले आणि ती मला पसंत आहे. अरे म्हणून ना तुम्ही तिला बोलून घेतले इथे. भाई मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का तरी सुद्धा मला थोडं अवघडल्यासारखं होतं. काही नाही काही अवघडल्यासारखं काही नाही. अरे तिला लहानपणापासून मी बघतोय आता थोडी मोठी झाली हा म्हणून ती बाहेर पडत नसेल रे. आणि ती इथे सुद्धा येणार आहे ती माझ्या आग्रहात तुझ्या आग्रहातच. हो अरे आपल्या या प्रशस्त घरामध्ये तुम्हाला एकमेकांची आवड निवड हा एकमेकांची पसंती ही संकोचपणे केलेली बरी. अरे जीवाची जोडीदार आणि तुमचं सर्व काय असेल ते तुम्ही उघडपणे बोलू शकता. आणि त्यांच्या छोट्याशा घरामध्ये आहोत आपल्याला हे जमलं नसतं म्हणून मी त्यांना इकडे बोलवलंय. भाई अरे तुझे विचार किती दूरदर्शीपणाचे आहेत मला ठाऊक नाही का. पण या एका बाबतीत मला थोडं तुझं शंका वाटते. पण तू करत असली तुझं मात्र मला ती पसंत नाही. माझी हो कोणती भाई अरे तुझ्याबद्दलची तुझ्या लग्नाबद्दलची. भाई अरे तू तुझं दुसरं लग्न का करत नाही. अरे 2 वर्षाला तो वहिनीचा सहवास आणि याच्या पुढचं आयुष्य तू का दुर्गवून टाकतोय. अरे तुझं उर्वरित आयुष्य तू असं एकट्याला काढावं असं तुला पटतं का ते. हा चुकीचा मार्ग वाटत नाही का तुला. अरे भाई तू माझं थोडं ऐक. त्यापेक्षा तू तुझं दुसरं लग्न कर. अरे माझ्या लग्नाची काय घाई आहे तुला. नाही हे कालच राहिले शक्य नाही. आणि तुझी सुद्धा मला विचारू नको. अरे अरे तू कालच राहील अजिबात तू माझा विचार करत बसू नको. आणि माझ्या निश्चयापासून तू मला मागे यांना आणायचा प्रयत्न करू. अरे मी घेतलेले निर्णय हे पूर्ण विचाराने घेतलेले. आणि जेव्हा तू पुन्हा मला ह्या विषयाबद्दल विचारू अरे यापुढे मला संसार सुरवायचा असेल तो माझ्या लाडक्या थांबवून. ठीक आहे भाई ठीक आहे. कशी तुझी इच्छा. बर जाऊ दे तो विषय. दौलतीने दुकानाची काही यादी वगैरे बनवली. हो भाई दिले. पण भाई
दौलती म्हणत होता की दुकानातील उधारी फारच वाढले म्हणून आणि बाईला सांगून ती वसूल करून घ्यायला पाहिजे म्हणून. मग तू का नाही गेली त्याच्याबरोबर जाऊन? अरे त्याला नाही जमणार ते अमोल. आणि माल सुद्धा नको मला दुकानामध्ये गिरायकांची गैरसोय होता का म्हणे बघ. भाई गैरसोय गिरायकांची होणार नाही, पण आपली मात्र काही दिवसाने नक्कीच होणार आहे. म्हणजे कोणत्या संदर्भात बोलतोय तू? वाईट वाटून घेऊ नकोस भाई, पण लोकांची उधारी फारच वाढले आणि ती न देता भाई ती तुझी चिठ्ठी घेऊन दुकानात लोक येतात आणि उधार द्यायला सांगितलं म्हणून भाईने सांगितलं म्हणून सांगतात. आता दिली नाही तर तू रागवतात आणि त्यामुळं दौलती तरी माझं काही चालणं असं झालं दुकानात. अरे अरे गरीब हे रंगलेले घाललेले असतात. आज ना उद्या ते आपल्याला देतील. तर ठीक आहे, पण दुकानातला माल भरून घे. पण बाई जर दुकानातील माल जर शून्य झाला तर दुकानातील आपल्या दुकानातील माल भरायला तिजोरीतून आपल्या पैसे घालून न्यावे लागतील आपल्याला. अरे परमेश्वराच्या कृपेने तिजोरीत पैसे आहेत ना, जा घेऊन आणि सामान भरा. अरे लोकांच्या मनाची येतील ते त्यावर्षी गावात सुद्धा चांगले झालेले. तुझी उधारी ठेवणार नसते. आमची पट्टी तेवढी. अरे अमोल, अरे एखाद्याची परिस्थिती एकदम गरिबीची असते रे. अरे पुरुषाला काठीचा आधार पण द्यावा लागतो. अरे पाण्यात पडल्यावर आणि कधीतरी आपण काठीचा आधार द्यावा लागतो ना. अरे आपण तृप्त आहोत म्हणून सर्व तृप्त नाहीत ना. अरे गरिबांना आनंद अडचणी असतात रे. पण बाई सगळ्यांच्याच अडचणी आपण काढल्यास आपल्याच खांद्याला दोरी लावावं लागेल कधीतरी. आणि तुपानं केलं तरी ते झाड आणि कशाला केलं तरी ते झाडच ना. आणि हे सगळं भाई तुला सांगावं लागतंय. ठीक आहे, आता बघ दुकानाची सर्व जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. तू व्यवहार दक्ष आहेच आणि उत्तमच. पण उद्या लग्न झाल्यावरती त्या मुलीच्या नादाने लागून असं वागला तर गरीबेतले लोक आपल्याला वाईट विचाराने बोलतील रे. आपल्या घराची जागृती मला माहित नाही का बाई, तरी पण धंद्यामध्ये माणसाने थोडं कठोर राहायला हवं. हो हो हो, तेही बरोबर आहे. अरे पण उद्या लग्न झाल्यावर त्या बायकोची कठोर वागू नको म्हणजे झालं. अरे पाहुणे मंडळी आली वाटतं. अरे उत्तम, हो उत्तम पाहुणे आले. आज पाहुणे आले, पाहुणे घे आणि बैठक टाक. बाहेरून मस्त कपडे दिला बघा तुम्ही. आले का अमोल बाबू? हे तयारी कर रे बाबा. तयार तर येत आहे. रिक्षामध्ये गेले त्यांनी. तयारी करा. पाणी बिणी आणून ठेवलेत काय? जा जा जा. या काळे मामा या. या.
आपल्या गावात गेला फार तर फार पाहून कसं नाही लागता. त्रास झाला तर म्हणा तो आपल्या गावच्या कट्ट्याला त्यांचा. हो गावातील रस्ते बघितलं का तुम्ही? अहो येताना मी त्या उदयच्या टमटम मधून आलो आणि हल्ली जो काय म्हणतात ना तो डिस्को की डिस्को तसं वाटलं बघा. बाबा या वयात सुद्धा तुम्हाला डिस्कोच्या अगदी माहिती करून घेतलेली दिसते. काय बाबा परिस्थितीनुसार धुवून घ्यावं लागतं माणसाने. मामा आजच्या तरुण मुलांवरतीच आमचं म्हातार पण अवलंबून आहे. तेव्हा त्यांना चुकून कसं चालेल. अहो गेल्याच महिन्यात मी मुंबईला गेलो होतो आणि तेव्हा पाहून आणि ऐकून देखील घेतलाय कसा डिस्को करतात ते. काय सांगू तुम्हाला त्याला जर चालता येत नाही ते शेंबडा कोण देखील डिस्को करायला लागतं. लाऊडस्पीकर लागला रे लागला का हा हू हा नुसतं तुमच्या मागत रांटायची. अहो लय गमतीदार दिसता हो तुम्ही. अरे बाबा काय करणार. अरे बाबा या वयात गमत करावी लागते म्हणतात. तेव्हा या गमती मधूनच एखाद्या नाशिकच्या विषयाकडे व्हायला हो. प्रथम चहा पाणी तर होऊ दे. उत्तम आज चहा भाऊ आणि चहा घेऊन ये. चहा होऊ द्या हो सावकाशी. अगोदर मुख्य विषयाला वळायला तेव्हा प्रथम ओळख परेड झाली होती. ओळख परेड ओळख परेड म्हणजे गुन्हेगारीच नाही. तर आयुष्यातील रोज जोडीदार कसा असावा याबद्दल. तर बहिणो ही माझी पुतणी उर्मिला. आपण हिला यापूर्वी पाहिलंच असेल. आता प्रश्न आहे तो या मुलाचा. तसं पाहिलं तर तुमच्या आमचे संबंध पूर्वीच होतो आणि वडिलांपासून चालू चालले तो. तेव्हा परिचयपणा नाही मुळीच आपल्यामध्ये आणि पूर्वीचे रीतिरिवाज पाळलेच पाहिजे आपण आणि ते धडही राहायला पाहिजे. तेव्हा मी तुमच्या विनंतीला मान देऊन माझ्या पुतणीला उर्मिला इथं घेऊन आलोय. तेव्हा आता या दोघांची तोंड ओळख झालीच बरी. तसं या दोघांनी एकमेकांना पुष्कळ पाहिलंय भुईवरच्या बाजारात वगैरे. कारण तरुण मुलांची नजर दोन गोष्टींना करते. तेव्हा मी आता जे काही स्फूर्तीपणा आपल्यासमोर वाचला आहे त्याचा राग नसावा. अहो केवळ गंमत म्हणून. आलं लक्षात माझ्या. मात्र तरुण पिढीवर मात्र तुम्ही हसत हसत वाद करताय. अहो केवळ गंमत म्हणून. बर हा माझा भाऊ अमोल दुकान सांभाळतो. आपण त्याला पाहिलंच असेल. हो पाहिले ना. पण इतका पहिले नाही मानत. पण मी ओळखतोच मला पहिलंच मग. अहो मी मगाशीच बोललो होतो की तरुणांची नजर कशी गोल गोल फिरत असते म्हणून. तेव्हा मला एवढा ओळखतो त्या माझ्या उर्मिलेला देखील म्हणतात असते. तरी माझी पुतणी उर्मिला त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मला मुलगी नाही आणि आई वडील गेल्यापासून त्या मुलीसारखा सांभाळ करते.
निवांत बोलूया. नाही म्हणजे या दोघांना एकमेकांची पसंत आवड निवड येता येईल आणि त्या काही काय माहिती यांचे काही गुपित वगैरे असेल तर ते आपल्या त्यांच्या दोघांमध्ये चालू देत आपण आपल्या आतमध्ये निवांत आपण चर्चा करत बसूया. चला बरोबर आहे तुमचं मत. चला बाबा या इकडे माडीवरती जाऊया आपण. जा माडी. हा रुपाला जाणवतो नाही. काही म्हणालात का तुम्ही? नाही म्हणजे आमच्या वेळी तर मुलाचा त्रास झाला म्हणून वाटत. नाही. नाही हो. आणि इतकं ऊन असून सुद्धा हो. कारण पुढे जाऊन आशेची सावली मिळणार नाही याची अगदी खात्री होती मला. मग कादंबरी वगैरे वाटत वाचायची आवड दिसते तुम्हाला. म्हणजे हे सगळं कशावरून म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे एखाद्या कादंबरीतल्या नायिकेप्रमाणे म्हटलात म्हणून म्हटलं. म्हणजे जाऊ दे. काळे मामांच्या म्हणण्याप्रमाणे ओळख परत. माझं नाव अमोल देशमुख. माहित आहे मला. अहो तुम्ही सांगण्यापूर्वी ते कसं काय? अहो गेल्या वर्षी महालक्ष्मीच्या देवळाजवळ तुमचं नाटक पाहिलं होतं मी. सोन्याचा संसार. म्हणजे तुम्ही नाटकाला आला होता? हो. मग सांगा भाऊ माझी भूमिका कशी झाली त्या नाटकातली? छान झाली. आणि नाटक? अहो नाटक सुद्धा एकदम छान झालं. नाही म्हणजे एकदम उत्तम. अरे बाबा तुला हाक मारली नाही त्यांनी. हा त्या शब्दातच असं उत्तम त्यांच्या आलं म्हणून त्या कसं म्हणाल्या. आता मना काय खावा मना वाटलं मना हाक मारली. मला वाटलं काय पाच काय काय तुम्हाला संती चालू की नाही. हा मग या ना. पण खरं मामा आणि भाई काय केलं? ते गेले वरच्या खोलीत. वरच्या खोलीत काय झालं? डोसका बिस्का फिरला की काय? अहो तुम्ही दोघं इथं आणि ते वरच्या खोलीत काय करायचं? आपला विचारला पण अमोल बाबू आता काय खरा नाही. हा तुम्ही चौकी काय म्हणजे आता मला बनायलाच बघा. आमचं नको नुसतं. काय पडेल नावाला एकदम अगदी उत्तम आहे. नावाला एकदम उत्तम आहे पण स्वभाव सुद्धा त्याचा एकदम विरोधी आहे. हो. नाही म्हणजे अगदी दिसतोय ना तसा गमतीदार. बरं तर उर्मिला हा. आता नावानं हाक मारली तर चालेल ना तुला? हो चालेल. एकदा उर्मिला तुला स्वयंपाकाची आरती काय काय येतं? आणखी शिवणकाम. आरती काही काही छंद आवड वगैरे नाही म्हणजे तसं गाणं जाता येतं मला. काय म्हणते? हो. नाही म्हणजे आमच्या शाळेत असताना गॅदरिंगच्या वेळी वगैरे म्हणायची. अरे वा. जर मी थकून लागून जर कधी घरी आलो तर तुझ्या या कोकिळ गुंजनाने गळ्यातील माझा शिरवाद निघून जाईल. मग मग पुन्हा काय करत बरं बरं नको म्हणून. आणि मी असे तुला असे का प्रश्न विचारतो तुला मी का बरं? हे अगं मन नाही करत काय? आता नको. अगं मन नाही. बरं असं म्हणतात. बरं तुम्ही साथ द्याल ना मला? मला नाचता येत नाही हो. पण मी तू सपोर्ट केला तुम्ही नाचू शकतो.
असं का अहो, कुणीतरी येईल ना. आजूबाजूला लोक आहेत ना, तर कोणीतरी त्याला मान ठेवा. या मताचं मी आणि तेव्हा सर्व चौकशी करून घ्या. पोटाचं वगैरे पाहून घ्या. नंतर उगाच गडबड नको. हो तसंच करतो. शंभू बदलीला ताबडतोब बोलवणं बनवतो. अमोल आणि उर्मिलेला विचारून घ्या. त्यांचे एकमेकांविषयीचे मत कसं असेल, त्यांची आवड निवड कशी असेल हे विचारून घ्या. म्हणजे पुढल्या चाळीला आपल्याला लागायला बरं. अरे तुम्ही दोघांनी एकमेकाला काही विचारलं की नाही? आपले मुखस्तंभावरती बसलं आहात. आम्ही आपले बोल गवड्याचे डोंगर असेल आतमध्ये जाऊन आणि ते टाका तुम्ही आपलं पोचून. काय आम्हाला पसंत आहे की नाही आमची उर्मिला? सांगून टाका तुला वेळ कशाला? मी बाईच्या शब्दाचा नाही आणि तो जे काही सांगेल ना ते सर्व मान्य आहे मला. अरे दुसऱ्याच्या मतावर कुणी विसंबून धावू नये या मताचा न्याय. अहो स्वतःचं मत निर्भीडपणे मांडायला काय हरकत आहे? ज्या संसार करणार ते तुम्हीच आणि त्या संसार विधीवरती पुढे तुम्हाला होय मामा. हे सगळं खरं आहे. होय मामा, ते सर्व काही खरं आहे. पण मला जे काही सर्व करायचं आहे ना ते सर्व बाईच्या कृपा छत्राखाली राहूनच करायचं आहे आणि त्याच्या आशीर्वादाशिवाय हे संसार सुरू ठेवायचं नाही. आणि म्हणून आणि या बाईच्या सुखाला मला विधांत गरज आहे. अरे आणि ते कृपा छत्र हे काळ सुद्धा जिरवून घेऊ शकणार नाही अमोल. मामा उर्मिलेच्या पसंतीविषयी नंतर कळवलं तरी चालेल. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माझी उर्मिला आपल्या काकांच्या शब्दाबाहेर झाली की काय? नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. पण केवळ अरे चहा घेऊन ये पाहू. मामा चहा घ्या. बरं उर्मिला पसंत आहे की नाही? आता आमच्या उर्मिलेची पद्धती आहे की नाही समजच असेल आपल्याला. कशाबरोबर? अहो आताच पहा ना उर्मिलेने सर्वांना चहा दिला आणि आजपासून या घरामध्ये वावरायला लागली ती. बरं नको घेऊ चहा. जेव्हा तुम्ही या घरात सत्ता येईल ना तेव्हा घ्या पुरी चहा. मामा गंमत आता पुरी झाल्या. हो घ्यायला. तर भाई मी काय म्हणत होतो बरं आलं लक्षात. तर आपण सविस्तर नंतरच बोलू. तुमचा निरोप आल्यावर तोपर्यंत भटजींना विचारून घ्या मुहूर्ताचं वगैरे. नंतर गडबड नको. कसं बरं आता निघतो आम्ही. उर्मिला बेटी चल मग. तुझी काकू डोळे लावून बसले ना वाटत. अहो मामानू आता तुमचा वय असेल ना 40-45. अरे बाबा नाही
असाच विचारला बाबा, कारण काकू आता वाटला टोलं लावून बसली आहे ना म्हणता, मस्त विचारला. तर तूही गमत करतोस. होय होय. मम्मी रेवती, तर भाऊ नमस्कार करते. अगं राहू दे राहू दे, अजून वेळ आहे. हो असू द्या असू द्या, निवड गंमत म्हणून या बरं निघून. अमोल, मी जरा दुकानावरून जाऊन येतो. मामा चला. दारूच्या नशेत खेळायला कुठली तरी गोल दिसतंय मला. बहुतेक पुढचं गेलं नाही भाड्याचं. आता तिच्या आईला भाड्या मी चांगला इका दाखवणार भाड्या. भाई सारखा देव माणसात काय बोलशील तर तुला खोबडा जाऊन करून टाकी. याला अरे कोण बे आला, तू कोण बोलणार आहे? मी इकडं आलो, तुला कसं नाही कळलं? अरे फकीरा सारखा धूप राजी आलाच नाही तर तेव्हा दारूचा वास मला सगळा गेला. आणि त्याच्यासाठी पावली आले का डब्यात टाकाय. तुझ्या दाराव का भीक मागायला नाही आलं चाल्या. आणि काय रे चाला धनी राहिला बाजूला, तू काय तुटूट रे माझा. अरे इनामी आहे म्हणून. अरे सदू तुझ्यासारख्या खाल्ल्या मिठाची जात विसरलेलं माणसं नाहीत आम्ही. ए लुडग्या चाला तुझं काय रे मी बेसमानी केली बोल. चाला पळतो हालू लोक चाला उभारा सरा नाही का उभा बघ. अरे माझी नाही, माझ्या धन्याची बेईमानी केलास ना. अरे तुझ्या बायका बरोबर बघून बाई मी तुला दुकानात कामावर ठेवला तर गल्ल्यातनं पैसे चोरून तू दारू ढसायला लागला आणि तू उभा राहा. अरे चोरीचं नाव काढायचं नाही सांगतोय, पहिलं सांगतो तुला. हा सदू हे म्हणतात मला, सदूबाई. तू बघितलं तरी चोरी करताना झाल्या. आपल्याला असं कपायचं नाही, आपण बिंदास झालो काय बिंदास. आणि काय रे मी दारू पियालो, तुझ्या बापाचं काय केलं ते? अरे माझ्या बापाचं काय केलं नाही ना तुझ्या बापाचं पण काय केलं नाही. अरे केलं तर अरे दोघांचं बापूच वर गेलं. काय बोलशील? पण तुझ्या बायकापर्यंत वाटोळं करशील रे तर थांबायला आधी.
पण आज मी इंगा दाखवत फोडणारच नाही त्याला बस. अरे सदू खाल्ल्या घराचं वासे कशाला बसतोय? अबे पोटब्या वाचला बॅचं घर टाकीन फोडून तू काय समजला रे सदू कोणाचा घर मोडतोय रे? कोणाचं म्हणजे काय तुझं म्हणणार अरे त्याआधी तुझं स्वतःचं घर तुझं आणि मग दुसऱ्याचं घर मोडायला जा. अरे दारूच्या आधी गेलेला माणूस तू हा? आणि काय तू बडबड बडबड करतो? अरे हे बोलकं उदाहरण तुझं बघ. अरे तू शहाणा असशील जा इथून बाबा तू जा. काय केलं तू काय करणार रे तू धक्का मारून बाहेर काढणारच काय मला अरे धक्का मारून नाही घुमणं हात मारून बाहेर काढीन. चांगली तुझी टाकी आऊट करून कामावर ठेवू नका. याला गल्ल्याचं पैसे देऊन दारू ढोकतोस एवढा दादा चोर तो चोर आणि शिरचोर. चोर म्हणायचं ना मला परत मला कधी चोर म्हटलं मी बेवडा होय? मी बेवडा आहे काय तू बेवडा झाला तुझा भाव बेवडा झाला तुझा कालच झाला बेवड्या भडव्या माझा बाप काढतोस. माझा बाप जिथं असताना तो तुझ्यासारख्या दगडावर ना सकाळच्या इतीला वाचला. अरे उत्तम शांत हो बघू. अरे ओळख विसरल्या माणसाची जास्त बोलू नये. अरे कोणाला वेळ आहे तुझ्याशी बोलायला तुझ्या पाया पडणार मी माणूस आहे काय समजला का भाई तिकडे थांबू नका तुम्ही. या एवढ्याचा काय भरोसा नाही तुम्ही. सदू तुझ्या बायको मुलांना बघून तुझा हा 2 वेळेचा पुन्हा मी पाठीशी घातला. अरे तुला ठेच लागली तरी पण तू सुधरत नाही. जरा विचार कर आणि हा दारूचा नाश सोड. अरे बोल भडव्या बोल. हे बघ, कोणाला वेळ आहे तुझी बोलायला तुझ्या पाया पडणारा माणूस मी नाही समजलं काय आला अरे त्या बायको मुलाकडे पाहून अरे तुझा गुन्हा मी पाठीशी घालत आलो. अरे हेच लागून सुद्धा तू शहाणा झालाच नाही. अरे अजूनही सुधार तू सदू अजूनही सुधार. अरे बायको मुलांचा विचार कर. बायको कसली बायको हा बायको कसली मी मरून जावं म्हणून विचार करते ती बायको माझ्या पोरग्यांचा सांभाळ स्वतः करेन म्हणजे ती बायको अरे हाय कसली बायको नका मला अरे काय चुकलं तिथं? अरे अशा डळमळीत सौभाग्यापेक्षा धडधडीत वैधत्व परवडल. आणि कोणीतरी सहानुभूतीने तिला काम धंदा देईल. म्हणजे तुझी पण किती इच्छा आहे मी मारावं मला जाऊ काय तू असं का बोलतोस त्याला तुझी बायको नाही ना बाप दुष्ट लोकांच्या बायकोवर नजर तुझी चाल्या उतरलेल्या विचाराचा तुझी शेवटी घात करणार आहे. अरे
आता तो जाऊ दे विषय. मी आता जे व्हायचं आहे ते घडून गेले. मी आता दुकानात जाऊन येतो. तो जर शंभू भटजी जर आला त्याला थांबून ठेव. हा मी येतोय. हा सर्व घराची साफसफाई करून घे माझ्या बाबा. घे. खरंच आमच्या भाईंसारखा देव माणूस अख्ख्या गावात शोधून सापडायचा नाही. अव दुसऱ्याचं दुःख तर आपला दुःख आणि दुसऱ्याचं सुख सुधी आपला सुख समजणार आमचं भाई. साक्षात परमेश्वराचा अवतार पण या सदूसारखी भैरांसारखी घुबडं त्यांना दुसरं लावतात. हडव्याचं वाटो हडव्या सरपट लागू दे. त्याचा वैभव होऊ दे. त्या भडव्यास ना वर उलटा टाम खालमीची धुरी द्या मरू देता. शिव शिव शिव. अरे शेट्या फटा सांभाळून ठेवताय. मी इथं आला तर तुला मांजर आडवं गेल्याचं वाटतं नाही. तुमच्या उत्तमा तुला रे पण मध्ये मध्ये लोबत राहावा चालतो आहे. शांब्या तोंडावर सांगून ठेवतं नाही की तिच्या ढक्या मारी गोष्टीवर ना मी या म्हशीचं चुकत घाली. अरे काय आवाज बोलतो आहे आणि कोणते गाडवले तुझे नाव उत्तम अरे हसतोस का तोच का. अरे तुझा बाप जगत नाही का माझी जन्मपत्रिका. आणि त्याच्याशिवाय दुसरा गाडं वाहतच पण आपल्या गाव. बरं ते जाऊ दे. प्रथम एवढे का आई कुठे गेले ते बोलवणे पाठवले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे काम असतात. मी सकाळी उठलो तो तसाच धावत आलो मग इकडे. हवा भटजी काका सकाळचे इथे आटपला होणार का तसंच आला पलट. असो ते जाऊ दे. एवढे कसले महत्वाचे काम निघाले आहे बटा. तुझी आता चांगली चंद्र उत्तम. आता याड बांधून त्या आडगावला जायचं बघू नको. अहो भरती काका आमच्या अमोलबाईचं लगीन ठरवलंय बाई साहेबांनी. तवा मुतूर गडावर तुम्हाला आलं काही ढ्यागा काय ते मोठा माझी केस साखर बत्तीची काढू हातात येईल बघ. बरे माझे चुकले. जा बाबा आज लवकर जा. आता तुलाच दंडवत घालतो मी. जा आज जातो. जा आता आज जा. काय शंभू शास्त्री जेव्हा अरे काय हो कोणाला दंडवत घालत होता. अरे आता कुणाला म्हणून काय विचारतो. तुझ्या घरातील ग्रह लागलाय तो माझ्या पाठीची. हो झालो दंडवत. हो आमचा उत्तम की काय. अरे हो तो. अरे नाव चांगले त्याचे उत्तम पण गुण फार वाईट हो. म्हणतात ना रूप घड्याचे आणि गुण गाढवायचे. अरे फार मोठा बेरका आहे तो. हे अंडिसले काका माझ्या मागे नुसता तो हात धुवून लागलाय हो. तुमचाच मित्र आहे ना तो. अरे मित्र मग काय लंगोटिया पण आता पण लंगोटी सोडू पाहतोय. असो काय बोलला मुलगी कुठची पाहिजे. हो इथली आपल्या बालवाडीतली. ते बालवाडीतले काळे मामा आहेत ना त्यांची कुस्ती हो. मुलीला की काय. हो अरे सुंदर वा सुंदर म्हणजे फारच सुंदर हो. तुम्ही ओळखता तिला. अहो ओळखता म्हणून काय विचारता त्याला कैची कोंबडी काय बसल्या सगळं माहित असतं. कैची कोंबडी खुडसावर कैची बेसाच्या सगळं माहित असतं. कैच्या अंड्यावर कैची गावतावर सगळं माहित असतं त्याला. पटलं नाही चाललाय आज तिकडे आमच्या म्हशीत मुलं दिला. अरे शेत शांती आता गप्परा तो गिराय जरा आता चहा देऊ दे मला.
बोललास ना तुझ्या लग्नाचा मुहूर्त आंबोशीला गाडी बघ जा लवकर शांत चहा पिऊ दे मला पण आता आता मुहूर्त तेवढा चांगला काळ म्हणजे झाला हे तुम्हाला सांगायला काय गावातील सगळ्यांचे मुहूर्त वीज काढतो ना मग होय होय आता आपल्या या गावात दुसरं भट नाही येत आहे तर काय करतील हा गावात तो काढला हरी आणि जे बोललास ना बघ गाडी बघ जा बस जातो लय बोलला भटा आता जातोय मी जा पण लक्षात ठेव तुझी ही शेंडी आहे ना ती माझ्या हातात आहे आता नाव तमास येऊ तिकडे गुलाबात खडी साखर जा मग काय रे अमोल हुंडा किती घेतला ना लग्नाबद्दल अहो शंभू शास्त्री अहो हुंडा कुणी घ्यावा अहो जे आहेत खाऊ आहेत जे काही उद्योगधंदा करत नाहीत आणि दुसऱ्याला कसं फसवायचं याचा विचार करतात त्यांनीच हुंडा घ्यावा शाबास अमोल अरे तुझ्यासारखी अशा विचाराची लोक समाजात आहे हो तशी ती तरच ही अशी कपटपंची हुंडा पद्धत बंद होईल रे आता भाई आले असते तर पंचांग पाहून लवकरच मुहूर्त काढला असता लग्नाचा कुठे बाहेर जायचं का तुम्हाला शंभू शास्त्री अरे या गावात मी एकटा भट तर कामे तुमची मात्र एकटाची माझ्या मागे लागले रोज एकटा पुन्हा कुणाला पुरा पडणार आहे मी शंभू शास्त्री आता थोडे दिवस थांबा आता आहे ना छोटा बच्ची गाला मग घाबरत आहे कशाला आणखी दोन चार वर्षांनी डबल कमाई अरे ते तर झाले अमोल पण जोपर्यंत माझी त्रेता पिरपट होते त्याचं काय अरे शंभू हा एवढ्यात तू थकलास आणि नाही म्हणजे तुझी त्रेता पिरपट उठते म्हणून म्हटलंय मी अजून ताट आहे बाई मी अहो हा म्हणता उरकून टाकतो सगळी विधी कार्य बाई शंभू शास्त्रीला बाहेर जाण्याची भरपूर गडबड झाली दिसते असं काय अरे यांना चहा वगैरे विचारले का अहो आता तुमच्या घरी गोष्टी काय चांगला सोबत चायला उत्तम दे बर आता आपण मुद्द्याच्या कामाकडे वळूया पंचांग आणलेच काय रे अहो हे काय विचारले झाले भाई साहेब अहो ताकद येऊन भांडे का नकोय माणसाने अहो झाल्याच्या वस्त्राप्रमाणे मला सोयीचं माझे पंचांग खावा लागतो कधी कोणाचे कोणते काम याचं सांगता येत नाही हो शंभू शास्त्री चहा टाकायला परत सांगू अरे नको त्याने दिल्ल्या मगाच्या चहा तुम्ही तोंडाला चव सुद्धा गेला नाही माझ्या आता परत चहा नको बरं आता तू काढ बघू पंचांग हो आणि चांगला गोरज मुहूर्त काढा आमच्या अमोलचं लग्न कसं धामधोलात झालं पाहिजे आणि बघ मुलीचं नाव उर्मिला आहे याबद्दल तुमचं काही इच्छा माहिती मला अगोदरच मिळाले माहित आहे ती कशी बुवा? बाई तुमचं थोडं चालू द्या मी जाऊन येतो दुकानात बरं ये मला जरा खूप उशीर होईल यायला बरं ये चांगला मुहूर्त काढ रे बाबा हो भाई तर मी काय म्हणत होतो भाई हा आलं लक्षात उर्मिला आणि अमोल हा थोडा सुदक्षिणी हा तर गुण सुद्धा सारखीच आहेत आता विवाह मुहूर्त वैशाख महिना उपनयन मुहूर्त हा गुरुच्या असल्यामुळे आणि वैशाख महिना अधिक मास म्हणून आल्यामुळे मुहूर्त नाही आहेत वैशाखाच्या शेवटी म्हणजे जून महिन्याच्या 24 तारखेला मुहूर्त मुहूर्त आहे माहित आहे अरे काय एकदा आहे काय म्हणतोस एकदा नाही म्हणतोस अरे काय वेळाला का बडबडायला लागलाय अहो त्याचे काय माहित आहे वैशाखा अधिक मासून आल्या कारण सुरुवातीला मुहूर्त नाही परंतु वैशाखाच्या शेवटी एकदम घोरच मुहूर्त आहे एकदम शुभ मुहूर्त आहे सर्व ग्रह सुद्धा अनुकूल आहे आपली परवानगी असेल तर हा मुहूर्त नक्कीला काही हरकत नाही माहित आहे ठीक आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपण साखरपुड्याचा डायरेक्ट उरकून घेऊ
हे बघ शंभू, हा बाई. तुझ्या सांगण्यानुसार हा मुहूर्त बंद करतो. लग्न पूर्ण अगदी व्यवस्थित पार पडलं पाहिजे. कुठल्याही अमोलच्या लग्नामध्ये कमी पडल्या का म्हणे. हो बाई. आणि अमोलचं लग्न कसं अगदी डाम डोलत झालं पाहिजे बघ. हा? आणि कोणताही त्या लग्नामध्ये विघ्न येता का म्हणे. आणि विघ्न आलं तर कोण का आला तिथे. अरे तुझी हिंमत कशी झाली इथे. हिंमत करूनच यावं लागलं म्हणायचं बाई. कारण हे घर मातीमोल होऊ नये हे लग्न करून, आणि यासाठी धाडस करावं लागलं म्हणायचं येण्याचं. म्हणजे आता घडलं तरी काय. घडलं नाही बाई, पण घडणार आहे. आणि असा ठाम विश्वास वाटतोय मला बाई. आता काय घडणार आहे आणि कसला विश्वास वाटतो तुला. सांगतो, त्या काळे मामांच्या पुतणीशी, त्या उर्मट उर्मिलेशी अमोलचं जर का लग्न झालं ना, तर नको उगाच तुम्हाला आणि त्रास नको. निघतो मी. थांब रुपये. आता अर्धवट बोलणार सोडून तू जाऊ नकोस. काय घडलं ते घडलं. थांब. अरे उर्मिलेचं अमोलची लग्न झालं. अरे कोणतं संकट येणार आहे तिच्यावर. ना आमचं सुख पाहावं ना म्हणून तू तुझा पिठाचा घरा घालणार आहे. आता घडलं तरी काय. माझ्या मनाला जाणारी व्यथाच ते सिद्ध करा बाई. आणि त्या योग्य वेळीची वाट पाहतोय मी. अरे स्पष्ट बोल ना. आता हात पडला घेऊन का बोलतो. अरे आज मी माझ्या अमोलची काय स्वप्न रंगवली होती, पण तू त्या नको त्या वेळी तू इथं हजर झालास आणि माझ्या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर केलास. तू का आला तिथे. तू का हवा होता तुला. हा? तू का आला आणि काय तर तुझा हेतू होता आणि येण्याचा. आणि काय केलं तुझं त्या काळ्या मामाच्या उर्मिलेने. तिनं माझा अपमान केलाय भाई. तुझा अपमान केलाय. होय, कशाबद्दल सांगतो. आणि बाईचे सांगण्यासाठी इथं आलोय मी. बाई त्या उर्मिलेला लग्नाची मागणी घातली होती मी, पण तिनं मला साफ नकार दिलाय. अरे प्रत्येकाची पसंती प्रत्येकावर अवलंबून असते. अरे तिची आवड वेगळी असेल, त्यात काय तिथं चुकलं. फक्त नाही म्हटलं असतं तरी चाललं असतं मला, पण त्यासाठी तिनं मला वाटेचे विशेषण लावले. अरे पण तुला काय बोलले ते. मला तिनं अनेक घाणेरडे विशेषण लावले. जंगल खात्याची चोरी करणारा चोर, लुच्चा, मावाली अशी हेटाळणी केली तिनं माझी. अरे पण त्यात काय चुकले तिथे. बरोबरच सांगितले तिने. तुझ्या पंचांगातही तुला नदीत बुडवीन. मध्ये मध्ये बोलत तर भाई, हे लग्न होता कामा नये. ज्या मुलीने मला नकार दिलाय तिचं आयुष्य कायम तर बरबाद करणार आहे मी. करून टाकणार तिचं सौंदर्य. आयुष्यभर तुझं ठेवणार मी तिला कुमारिका म्हणून. शेणातल्या किड्यासारखी समजली. येतो मी. तूही कान उघडे घेऊन आहे कुठे. अमोल आणि उर्मिलेचं लग्न हे होणारच आणि हे तुला ठरलेल्या मुहूर्तावरतीच होणार. ठीक आहे मग. ठरलेल्या मुहूर्तावरतीच होणार. ठीक आहे, आता लग्नानंतरच भेटू. बघू येतो मी. हो बघतो.
अगं तूच वेळ लावलास मला. अगं तुझ्या मोहित करणाऱ्या सौंदर्यामुळं दिवस आणि रात्र याचं भानच उरलं नाही मला. हो पण थोडा तरी संयमाचा बाण घालायला नको का अशा मुक्तीला? अगं मृगजळासारखं भासणारं सुख जर माझ्या हाती जर आत्ताच आलं तर कोणता मोठा संयम पाडेल. थांबा थांबा, ते म्हणजे नाका तोंडात पाणी जाईल याची थोडी काळजी घ्या. आता आजूबाजूला कोणी नाहीये म्हणून ठीक आहे. ते म्हणजे भाईचा तालुक्याला गेले आणि उत्तम सकाळी शेतावर गेला. होय ना? हो. मग किती वेळी आहेस तू? हो? अरे काढी एवढी सुद्धा तुला अक्कल नाही. हो असं का म्हणता तुम्ही? अगं घरात कोणी नाही तर आपण एवढ्या लवकर उठलोच कशाला? हा आणि उठलाच कशाला? कामावर जायचं नाहीये का? अहो दुकान उघडायचं नाहीये का तुम्हाला? म्हणले कामावर नाही जायचं मला. एक दिवस गेलो असतो उशिरा तर काय दिलं नसतं त्यात. दौलतीने उघडलं असतं ना दुकान. हो तर म्हणे दौलतीने उघडलं असतं ना दुकान. पण स्वतःला नको का जायला? आणि हे बघा वक्तशीरपणा जर कळला नाही ना तर भाई रागावतीला तुमच्या. म्हणलं भाई रागावतील माझ्यावर. भाई मुळीच माझ्यावर रागावणार नाही. आणि त्याने दिव्यात प्रेम केलं माझ्यावर. नितांत कष्ट केले त्याने माझ्याशी. पण तू मात्र भाईचा बहाणा करून मुद्द्याच्या विषयात टाळतेस बघ. तसं नाही हो. पण मी काय म्हणते, अहो अति प्रेमाला की नाही कुणाची तरी दृष्ट लागायची ना. हे आजीबाई, हे आजीबाई, अशी उदाहरणं देत बसू नकोस तू. बरं बाई राहिलं आमचं. हे रागावलीस तू माझ्यावर? आजीबाई म्हटलं म्हणून रागावलीस तू माझ्यावर? अगं राजाची राणीच रुसली तर मग मजाच कसली? काही बोलू नका माझ्याशी. मग बोल ना काहीतरी. आता काय बोलू? काही काहीही म्हणे बो. मला आवडेल असं काही बोल. गोष्ट सांगणार मग सांगितलं. हा बरं बरं मला सांगा कोणाची सांगू? कासवाची की सशाची? उंदराची की मांजराची सांगते? कोणतीही सांग ना. काय माणूस आहे उंदरा मांजराच्या गोष्टी ऐकतोय. पण बाई मी सांगितलेली गोष्ट आवडेल का तुम्हाला? अहो आवडेल म्हणजे काय? आवडेलच ना. सांग तरी. मग तर ऐका. अहो आज की नाही, अहो आज की नाही, अहो माझे काका येणार आहे. अहो पुढचा तरी ऐका. आज माझे काका येणार आहे मला माहेरी न्यायला. ही काय गोष्ट झाली? तुझे काका येणार तुझं माहेरी घ्यायला आणि ही काय गोष्ट झाली?
काय ग घरच जाणार का तू माहेरी? हो. अहो लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ती मला न्यायला येत आहे. पण इतके वर्ष राहिलीस ना तू माहेरी, त्याचा कंटाळा नाही आला तुला? हो. अहो माहेरचा कंटाळा आहे. अशी एक तरी स्त्री आहे का हो या जगात? आई गो माहेरी जाते काय? बघतो कशी जाते ती. आई गो आई आई गो हे घे पाणी प्या. पाणी प्या. नको. आई गो कुठे नाही इथे अहो चला तुमचं छातीत दुखणं. काय कळतं का तुम्हाला? कसली सोंग चालली ती तुमची? आता कळलं मला तुमच्या छातीत कोणती कळ आली होती ती. पण आता ना मी काहीच ऐकून घेणार नाही. आणि तुमच्या मुलाला सुद्धा ना आता मुळीच फसणार नाही. आणि आजच मी माहेरी निघून जाईल. मग फसली हो तू. नाही मी मुळीच फसणार नाही. आणि आजच निघून जाणार. बघा नको उर्मिला, असं काही बोलू नकोस. अरे पाण्याशिवाय माशाची जशी तडफड होते ना तशी माझी तळमळ होईल. आणि मग माझी तडफड कोण पाहणार? हे बघ हवं तर मी ह्यापेक्षा कधी तुला त्रास देणार नाही. मग तर झालं ना? तुमच्यावर ना माझा मुळीच विश्वास नाही. अहो लग्न झाल्यापासून पाहते मी काय सारखे नुसते पाठून घोटात आहे. आता त्या दिवशी मी स्वयंपाकघरात कांदा चिरायला बसले तर तिथे पण येऊन बसला. अहो डोळ्यातून पाणी आलं तुमच्या, पण जास्ती काही हल्ला नाही. यापुढे मी तुला अजिबात त्रास देणार नाही. माहेरी मात्र राहू नको. मला तुमचं आता काही एक ऐकायचं नाही. ठीक आहे, जा तू माहेरी. तू जा. माझा कंटाळा आलाय ना तुला? मग माझा कंटाळा आला तर तुला लग्न कशाला करायचं होतं माझ्याशी? पण ठीक आहे, मी निघतो आता दुकानात. आणि मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही. आणि हे बघ मी उशीर आहे, माझी वाट सुद्धा पाहू नको. अहो बॅग तरी घ्या. आता निघा. अगं बाई रागाला वाटतं सरीला. म्हणजे माहेरची खाप लागली पसरी म्हणायची. माहेरी म्हणजे अशी विकेट जा. मी आता नावात विकेट मला लवकर. अहो जा म्हणते ना. चला जा म्हणते ना. अगं बाई कोण? काका आले का? काका या लवकर. अहो काका आले. आता मात्र असं काही सांगत नाहीये त्यांना. आणि निघा लवकर. काय वेंधळेपणा करताय जरा. आता मी मात्र जा म्हणते ना. जा ना. आता जाणारच नाही. आता तो मात्र जायचं असेल तर जा. नाही तर राहा. मी जाणारच नाही. काय हट्टे. अहो निघा. आम्ही जाणार नाही म्हटलं ना. तू आता बरा बसून इथे.
कुणाच ठाऊ. अरे कोणी आहे का रे घरात? अरे कोणी आहे का घरात? म्हणजे नऊ वराने आपला मधू चंद्रची काय माणसा तू येतेच आवडलेला दिसतोय. शंभू काका तुम्ही का? नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बरं अहो तुम्ही बसा ना काका. बसतो. अरे म्हटलं घरात तुम्हीच कशी दिसते ना. आता येते रे चोराची विचार नाही म्हणून ठीक हो. नाही चोरी केव्हा झाली असती. मला आता थांबायला सुद्धा वेळ नाही. काय भेटले होते तुम्ही म्हणायचे बाजारात. मला चोरबिडीची चौकशी करू नये म्हणून चौकशी करायला आलो बघ. कशी सुखात आहेत ना पोरी तू? काका मी इथे गेले अगदी सुखात आहे. असो काढलं तू पोरी तू. त्या आई पडण्याची पुण्याई थोर म्हणून असे थोडा मोठ्याचे स्थळ मिळाले. मग काय ग नवरा काय म्हणतोय तुला? अगं नाचतेस की काय? आजो नको सांगू. तुझ्या लाजून मला सर्व काही समजले आहे. आता आज जा आणि एक तुला छान बघू. आणि आई गुरबिले अगदी हक्काने मागतोय हा. हो अगदी हक्काने घेऊन येते मी. आले का? आई गुरमिले तुला चहा दूध जरा जास्त टाका. हो ते माहित आहे मला काका. आणते का? आली वाटत राहूची स्वारी. मग काय होतं मग कुठे गेला होता? पाणी लावायला. पाणी लावायला म्हणजे आवल्या वेळा ह्याच्यापुरता करतो की काय? होय आता तुझीच भाग रवतो शेंडी रे. तवा तुला कळत शेतात पाणी लावाय गेले लोक शिकून पाण्याची भाग रवाय. अरे मग असे उघडपणे मला काय झाले तुला? मग आता कळलं ना उघडपणे बोलल्यावर. हो चांगलेच कळलं. हो बाय बाहेर का म्हणून अगदी मालकासारखे फरमान सोडतोय तू. घरी राहिला बाजूला आणि कुत्र. अरे आता वरला बोलशील ना तर पांडुकाच माझा कुत्रा सोडीन अंगावर पाहिजे. काय बोलतो? धोतर बघून पलशील ना त्याला कळलं धोतर सुटल्यावर तुला. सांगतो तुला धोतर सुटलं बोलतोय. हो उत्तम भाऊजी मला चहा घ्यायचा जाऊन आतमध्ये. ये मार झुरक मार. बाकी काही म्हणून मिले चहा बाकी फुटकड हो. तू या घरात आल्यापासून चहा दुधाची मिसळच नाही. पण एका मोक्याचे मात्र फार हाल होत असते. फाटा काय म्हणतो तो काय डोकं फिरलं की काय? थांब तुझ्या मला पाणी कमी टाकलं म्हणतो उंदीर. मी दूध पितो घरातला. थांब डोक्याचं उंदीर शेंडी उंदीर सोडतो. थांब तुझ्या मायने तुझ्या कालच पिला लावलाय. अरे मला जाऊ दे. बापरे बरोबर उंदीला गेला की काय? पाणी मला बघून भीती वाटावी इतका कमी भयंकर वाटतो तुला? हो पण दुष्ट माणसाची सावली सुद्धा वाईट असते म्हणतात. शब्द जरा जपून वापरलेस ना
तर या तुझ्या कमनीत याला शोभून दिसतील ते. तेव्हा विचारायची कोच असला वायफळ बडबड करू नकोस. मग काय आहेस तू इथं? अगं आता गावचा माणूस गावच्या घरात येणारच. शिवाय तुझ्या या बहरलेल्या देहाला पाहायला आलो मी. मूर्ख माणसा, एका विवाहित स्त्री जवळ असं बोलताना लाज वाटत नाही का रे तुला? शिवाय अगं दुसऱ्याची बायको होण्यापेक्षा माझी झाली असतीस ना तर काही बोललो नसतो मी तुला. खबरदार असं काही बोलशील तर. अरे तुझ्यासारख्या चोराची बायको होण्यापेक्षा ना मेलेला काय वाईट आहे? मग आता तुला तेच करावं लागेल. अगं तू मला आवडलीस म्हणूनच मी तुला लग्नाची मागणी घातली. पण तू म्हणा नको त्या शब्दाने माझा स्वाभिमान दुखावला. अरे त्यात माझं काय चुकलं? अरे गावातील एक गावकुंड म्हणून तुझी ओळख आहे इथं. अरे जंगल तोड करून बेकायदेशीरपणानं सागाची आणि चंदनाची लाकडं तू चोरून निघतोस. आणि त्या पैशातून तुझे साथीदार आणि तू नको ते गुन्हे करता. अरे असं कोणता व्यसन नाहीये रे तुला की तुझ्या कर्तृत्वाचे व्यक्ती गुणगान करत बसावं? बोल ना. बस कर. तुझ्याकडून माझ्या कर्तृत्वाचे सर्टिफिकेट नको मला. आणि तुझी ही वायफळ बडबड करायला मी इथं आलो नाही. हो ना, मग कशासाठी आलाय तिथे? सांग आणि निघ नाही तू. अगं तू माझ्या जीवनात आली असतीस ना तर कदाचित मी वेगळ्या वाटेने गेलो असतो. पण तू मला झिडकारलंस. योग्य तेच केलंय मी. अरे कितीही गोड बोलण्यास आळा आणलास ना तू, तरी मी तुला पूर्ण ओळखू नये. कारण अंगाला तुनापासून आलेला ना, अरे कावळा आहेस तू, कावळा. तुझ्या अंगी राजहंसाचे गुण कुठून येणार रे? ठीक आहे तर मग. अगं कोण कावळा आणि कोण राजहंस हे कळेलच तुला काही दिवसात. फक्त माझं उद्दिष्ट साध्य करण्याची वेळ पाहतोय मी. हो, उद्दिष्ट म्हणे. अरे कसलं उद्दिष्ट आणि कसली वेळ? ते कळेलच तुला काही दिवसात. तू माझा अपमान केलास काय? अगं माझा अपमान करून कायमची जखम केलास तू माझ्या हृदयावर. पण त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहित आहे का? आयुष्यभर दुःखात तडफडावं राहावं लागेल तुला. हे बघ मिथिले, अरे मी या घरात अगदी पूर्णपणे सुखी आहे. तर कावळ्याचा शाप आहे ना, तो कधीच बाधत नसतो. अगं त्याच कावळ्यासाठी माणसाला काही वेळ तिष्ठत राहावं लागतं. लक्षात ठेव उर्मिला, एक दिवस असा येईल की तुला माझ्याच आश्रयाला यावं लागेल आणि त्याच वेळी तुला माझी किंमत कळेल. हो, असं का म्हणतोस रे तू? का म्हणतो याचं उत्तर मी देणार नाही. मग कोण देणार? अगं देव माणसाची बुरका पांघरलेली इथली माणसं. आई देशमुख एक नंबरचा कृतज्ञ माणूस. रुपेश, काय बोलतो आहेस तू? अरे त्यांच्याबद्दल तू हे उद्गार काढलेस ना, अरे त्या माणसाच्या पायाजवळ सुद्धा उभं राहण्याची लायकी नाहीये तुझी. अरे त्या माणसाला नवऱ्या गावात किती मान आहे त्याची कल्पना नाहीये तुला. स्वतःच्या स्वभावावरून ना दुसऱ्याचा अंदाज मात्र कधी बांधू नये. खमते भाई म्हणजे खरोखर देव माणूस आहेत रे ते. पण त्या देव माणसाला तू मात्र सावध बन नकोस. अगं तो एक वासनेचा शिकारी आहे. बायका लागतात त्याला वासनासाठी. खबरदार. भाईंबद्दल मला काही एक ऐकायचं नाहीये. तर जा, निघ इथून. जाणारच आहे मी. ठीक आहे, जाणारच आहे मी. पण जाता जाता सावध करतोय तुला. हा भाई स्वतःला दयावान दानशूर समजतोय, पण सारी इथे स्वतःच्या नाव करणार आहे तो. अगं उर्मिला तुला माहिती नाही आहे. अगं हा भाई गावात आणलेल्यांना मदत करतो आणि त्याचं व्याज म्हणून
त्याच्या तरुण पोरी बायका रुपेश निघ इथून मुकाट्याने निघ इथून अगं तरुणपणी बायको मिली तरी सुद्धा दुसऱ्या लग्न का नाही केलं त्यानं? अगं बाहेरच वासना भागवायला मिळते ना, मग लग्नच कशाला करेल तो? रुपेश निघ इथून. आमच्या घरात नाक लावून आमचं घर कलुषित करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको. माझे भाई म्हणजे खरोखर देव माणूस आहेत रे ते. अरे तुझ्यासारख्या लांडग्यानी त्याच्या कर्तृत्वावर कितीही शिंतोडे उडवले ना तरी काही फरक पडणार नाही. समजलं? जा निघ इथून. ठीक आहे मग, आता मी पुन्हा येईन ही तुझी खात्री बनवण्यासाठी.